तर नमस्कार मंडळी, मी योगेश चेनवणकर. गप्पाच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एका अशा कलाकारांसोबत बोलणार आहे, ज्याचं योगदान खूप मोठं आहे या गणेशाच्या क्षेत्रामध्ये. तर मी आता जास्त न बोलता थेट आपण आपल्या आजच्या पाहुण्यांसोबत बोलूया. प्रकाशजी लहाने साहेब. जय लहाने साहेब गणेश. नमस्कार. जय जय गणेश. गणेश. सगळ्यात पहिलं तर इतके वर्ष या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आहेत गणपतीच्या. बरंच काही-काही काम केलं म्हणून एक तुमची सुरुवातच कलाकारापासून केली कारण मला एका ह्याच्यामध्येच ठेवायचं नव्हतं तेव्हा. पण तुम्हाला आता मी तुम्हाला ओळखतो ते एक हे कन्सेप्ट रेखाचित्र तुम्ही जे करतात वेगवेगळे ह्याचे. मला सगळ्यात पहिलं तर सांगा ना, की आता हे जे कन्सेप्ट आहे तुमचे सगळे रेखाचित्रांचे ते कसे असतात? म्हणजे कुठचं काही असतं पुराण असेल किंवा काय कुठचं काय वाचन असं झालं तुमचं? वाचन म्हणजे ॲक्चुअली माझं पुराणाचं वाचन असतं आणि कोणतं आहे मी मायथॉलॉजी सीरियल्स वगैरे बघतो. पुराण माझं वाचन आहे. मुग्धल पुराण वाचलेलं आहे, गणेश पुराण वाचलेलं आहे, विष्णू पुराण, गरुड पुराण असे बरेच पुराण माझ्या वाचलेलं आहे आणि दुसरी गोष्ट मी अभ्यास करत असताना मूर्तिशास्त्र जे आहे ते आपण मूर्त्यांवर लेणीतल्या मूर्त्या वगैरे असतात ते आपण बघतो ते. तर त्याच्यावरती माझं पहिल्यापासून मी या लक्ष देऊन म्हणजे मला ते आवड आहे त्या गोष्टी नवीन मूर्त्यांमध्ये वेगळं काय, ते शिल्पशास्त्र वगैरे या विषयाचा असा अभ्यास वगैरे मी केलाय. त्यामुळे ते त्याच्यातनं मला सुचत जातं आणि दुसरी गोष्ट की आपल्याला काही विषय तर आपले काल्पनिक पण असतात. काही-काही विषय तर आपल्याला बोलतात ना, एक कलाकार म्हणजे 80% ऑब्झर्वेशन 20% ड्रॉइंग असतं ते चित्रकाराचं. तर ते माझं ऑब्झर्वेशन असतं. त्या ऑब्झर्वेशनमधनं सगळं होतं. आता लहान मूल असेल एखादं, ते कसं बसेल किंवा एखाद्या मूडमध्ये एखादा व्यक्ती कसा बसू शकतो किंवा हं. माणसाचा एखादा माणूस बसला, त्याचा बॅलन्स कसा जाईल, त्याचा खांदा कसा पडेल, खांदा वर असेल तर हात कसा फिरेल, मांडीवर मांडी पाय ठेवले की त्याचा तळवा कुठे फिरेल. त्या बारीक गोष्टी सगळ्या ऑब्झर्वेशनच्या आहेत. त्या ऑब्झर्वेशनवरच मी सगळ्या गोष्टी करत असतो. ते नॉर्मल आता तुम्ही ज्यावेळेला एक स्केच काढतात ना, त्यावेळेला ॲज अ स्केच आर्टिस्टचा विचार असतो तुमच्या डोक्यामध्ये काढताना, की ॲज अ मूर्तिकार म्हणून? मी मूर्तिकाराचा विचार करतो. जेव्हा मी मूर्तिकारासाठी स्केच काढत असतो. हं. मूर्तीसाठी स्केच करायचा त्या मूर्तिकाराचा विचार केला, की मूर्तिकाराला बनवताना ते सोपं घ्यायला पाहिजे ना, की बॅलन्स कुठे जाईल? समजा तो पाईप असेल एखादा पाईप तो कसा फिरवता येईल? त्याला बॅलन्स कसा देईल? म्हणजे मूर्तिकाराला जितकं सोपं असेल तो विचार मी करत असतो. हां, मी चित्र असं मूर्तिकारासाठी बनवतो असं काही नाही. माझी चित्र मी माझ्या प्रदर्शनासाठी असतात. माझे स्वतःचा वैयक्तिक गणपती, बाळ गणपती मला आवडतात. माझे जे चित्र जे आहेत ते बाहेर परदेशात पण जातात, विकले जातात माझे चित्र. मग ते तो विषय वेगळा म्हणजे कन्सेप्ट आर्टिस्ट वेगळं प्लस मला जे स्वतःला आवडतात गणपती, ते मी वेगळे चित्र काढतो. जे लोकांना आवडतात बाळगणपती ते मी वेगळे असं माझं वेगवेगळा विषय. पण जेव्हा मी मूर्तिकारासाठी करतो, मूर्तिकाराचा अँगल ठेवूनच मी काम करतो ते. माझं एवढं म्हणणं आहे, की जेव्हा आपण एखादं चित्र काढतो ना, तर ते गणपती रचायचं पण आपल्याला कळलं पाहिजे. तर त्याला अर्थ आहे. बरोबर. तर असं कुठल्या मूर्तिकाराची तुम्हाला त्यावेळेला साथ लाभली, ज्यावेळेला एकदम असे नवीन होतं, या ह्याच्यामध्ये आलेले स्केच काढलेले किंवा पहिला स्केच असं कोणाला दिलेला तुम्ही? मग पहिलं स्केच तर माझं ऑब्व्हियसली विजय खातूनच होतं. ते म्हणजे ती गोष्ट 1982 साली. त्यावेळेला विजय खातूनचा जस्ट सुरुवात होत होती तर म्हणजे आणि वेलिंग होतेच ते. तर वेलिंग मास्तरांकडे मी लहान होतो त्यावेळेला. एक 14-15 वर्षाचा असेल तरी. तर ते वेलिंग मास्तरांकडे गेलो ते ठराविकच गणपती करायचे गणेशगिरी. तर त्यामुळे ते नाही म्हणून बोलले. तर मग त्यांच्यासारखेच गणपती करणारे एक होते विजय खातो. त्याच्याकडे गेलो, मंडळ आम्ही गेलो. त्यांना ते चित्र आवडलं. बोललं, "आपण करूया, पण बॅलन्सिंग करूया." म्हणलं, "हरकत नाही." आणि जिथून ते पहिलं चित्र ते होतं. सुरुवात झाली तिथून माझी. काय होतं ते चित्र तुम्ही सांगा? चित्र म्हणजे साधं एकदम सिंपल होतं. तुम्हाला करण्याच्या अगोदर मी ते चित्र आहे ना माझ्या शाळेच्या डेस्कवरती मी ते कर्कटाने काय केलं, असं गरुडावरती बसलेला गणपती. बस तसंच होतं गरुडाची ओके. माला आणि त्यानंतर ते बोलला आपण खातू बोलले, की आपण याला बॅलन्सिंग करूया. म्हणजे असं अधांतरी वाटेल असं. तर आपलं उलट्या एलवरती आम्ही ते गणपती बसवला होता आणि त्यांनी ते केलेलं आणि ते मे बी तिथून त्यांची सुरुवात झालेली बॅलन्सिंगची. असं ते मग मग बोललेले. मग मग ते त्याच्यानंतर तुमची आणि खातू साहेबांची मग जवळीक कशी काय आली? असंच ना त्यांना माझं काम आवडायचं आणि मी पण मला गणपतीची आवड पहिल्यापासून होती म्हणून मी नेहमी त्यांच्या कारखान्यात कॉलेज किंवा संपलं की काय झालं की तिथे जवळ-जवळ गणपतीचा कारखाना चालू झाला की मी तिथेच असायचो. त्यांच्याबरोबर असायचो. आणि ते ऑब्झर्वेशन असायचं ना माझं आणि मी त्यांच्याकडे जायचो जास्त. मग त्यांच्याबरोबर मी इतर कारखान्यांमध्ये फिरायचो. रावलेंचा कारखाना होता, राजन झाडांचा होता, बागवेंचा होता. मी वसईला हटकरांच्या कारखान्यात पण जाऊन यायचो. मी इथे तांडेल म्हणून होते त्यांच्याकडे पण जायचो वांद्र्याला. तर माझ्या सगळ्या कारखान्यात जाणं-येणं असायचं त्यावेळेला. त्यामुळे
प्रत्येकाचं मला ते कळायचं ना कसा गणपती म्हणजे तो एक न कळत अभ्यास होत गेला डोक्यामध्ये आणि तसं मी करत गेलो आणि प्रत्येकाची एक शैली वेगळी होती आणि प्रत्येकातलं मी एक एक गोष्ट उचलत गेलो की आपण आपल्या पद्धतीने कसं ते अरेंज करायचं तर मी तसं केलंय ते. मग आता समजा ना, आता तुमच्याकडे असं कुठलं राजन झाड साहेबांचं असं कुठचं मंडळ आलं, तर त्यांना तुम्ही स्केचेस दाखवताना त्याच ह्याच्याने स्केचेस मग ते दाखवतात ते की? त्या त्या गणपतीला शोभेल्या पद्धतीचं मी दाखवतो. तर मला माहिती आहे कोणत्या मूर्तीकडे कोणत्या पद्धतीचं चांगलं दिसणार. हं. हे मला एवढ्या वर्षात कळलेलं आहे. मग मग त्यांना त्या पद्धतीचंच दाखवतो. कारण राजन झाडाची बॉडीची स्टाईल हं, वेगळी आहे. प्रत्येक यांची विजय खातूंची वेगळी होती. हं. मग आता बरेच भालचंद्रनसाठीही बरेच काही स्केचेस केलेले. हं. तर अशी कुठची मूर्ती आहे का, की तुमची आणि खातू साहेबांचं असं एकदमच ते बोलतात ना, की दोघांनाही तो स्केच आवडला आणि दोघांना एकदम असं ते करण्याचं हे होतं असं काही? बरेच केस झाले असे माझे तर. म्हणजे मी माझ्या गणपतीला नाही यायचो, मग त्यांना तो मोठ्या गणपतीत आवडायचा. हं, हं. मी बोललो, "नाही मला पण करायचा." मग ते असे बरेच गणपती आहे असे चंदनवाडीच्या बाबतीत पण घडलं, चिंतामणीचे ते पण हं, हं. घडले 1-2दा असं. चंदनवाडीचे बरेच असं म्हणजे आहे गोष्टी. मग मी माझ्या इथे पण सेम गणपती काढला. चंद्राचा गणपती जो होता ना, हो, हो. पहिला मोठा चिंतामणीचा तो तसा सेम त्यांना बोलतात विषय जबरदस्त त्यांना आवडलेला. मी बोलला, "नाही, चल ठीक आहे तुझा पण गणपती करू." मग माझा पण गणपती सेम तसा बनवला होता. तो एक आहे. मग बरेच गणपती असे झाले, की त्यांना मोठ्या गणपतीला आवडत, पण माझ्यासाठी पण बारका पण करायचा हो. स्केच. म्हणजे त्यांना एवढं आवडायचं स्केच ते. कारण एक वर्षी मला तोही आठवतंय, मुंबईचा महाराजा ज्यावेळेला ते सापाचा तो वेटो हां, होता, हां, त्याच्यामध्ये ते हां, हां, हां. तेव्हाही तसंच झालेलं. तसंच झालेलं हां, त्यावेळेला. कारण भालचंद्र त्यावेळेला पण तसंच होता त्या हां, वर्षी. तसाच होता. अजून काय मला एक असे काहीतरी किस्से सांगा, की तुमचे आणि खातू साहेबांचे असे काही असतील तर? किस्से तर काय म्हणजे आयुष्य त्यांच्याबरोबर गेलं त्यांच्या सानिध्यात. तर किस्से तर म्हणजे आता भरपूर किस्से सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही. पण एक किस्सा असा आहे, की जो आम्ही दोघांनी बाहुबली पिक्चर बघितला. आयुष्यातला पहिला आणि शेवटचा पिक्चर एकत्र पाहिलेला. मी बोललो, "चला हा पिक्चरला." आम्ही मग जैनला मुक्तामध्ये गेलो होतो बघायला. तर एक गोष्ट मी काय माहीत थिंकिंग सेम आहे का आय डोंट नो पण की एखादा सीन वगैरे कोणता यायचा ना, तर दोघांच्या आणि भालचंद पण आमच्याबरोबर होता पिक्चर बघायला. तर आहे ना, की एखाद्या सीन आता कोणता यायचा तर दोघांचं एका वेळेला वाव निघायचा तोंडातनं. म्हणजे आय डोंट नो ती काही वेव्हलाईन्थ जुळत होती का काय तसं होतं सगळं आमचं. म्हणजे बोलतात थॉट लाईन कुठे सेम होत असणार. हं, हं. ते वयाने मोठे होते माझ्यापेक्षा, पण ते कुठेतरी विचार जुळत होते असं मला हं, वाटतं. हं. ते एक किस्सा मला आवर्जून लक्षात येतो आणि तसे तर बरेच आमचे ते पहिले बोलतात ना, एक गुरुस्थानी होते. मग ते माझ्या आयुष्यातले डायरेक्टर झाले, माझे मित्र पण झाले. मग ते एक वेगळं रिलेशन तयार झालेलं आणि नंतर एक बोलतात ना, एक कॉम्बोच झालेला आमचा. हं, हं. मग आम्ही चर्चा करायचो बऱ्याच वेळा गणपतीवरती, बाबा कसा गणपती करायचा. मग ते कधी काय-काय ते स्केच काढायचा स्वतः. हं, मग हं. मला सांगायचे, "प्रकाश बघ, तुला कोणता वाटतो, कोणता करूया आपण?" तर मग मी सांगायचं, मग ते बसायचं करायला. हं. करायचं तसं. एकदा चिंतामणीतच झालं. तो माहिती आहे अब्दागिरीला गणपती होता. हं, हं. त्यांनी ते 2 पद्धत स्केच काढले. म्हणजे अवर स्केच काढले. मग मला वाटलं, "कोणता रश चांगला वाटतो तुला?" तर मी सांगितलं, "हा बरा वाटतो." मग ठीक आहे. लगेच जॉइनिंग करायला घेतला गणपती. आणि मला त्याचंही आठवतंय काळा चौकीचा ज्यावेळेला पहिल्यांदा उभा हं, गणपती हं, केला, हं, हं. तोही तो तुमचा स्केच होता हो, आणि हो. त्यावेळेला कसं होतं, की तो म्हणजे मग आता आहे तसं नाही. त्यावेळेला असं होतं ना, की 2 हात गणपतीचे पत्र्याच्या वरती असायचे, 2 हात पत्र्याच्या खालती असायचे. तर हं. तो स्केच करताना त्यांनी काही असं काही स्पेसिफिक सांगितलेलं का तुम्हाला? नाही, पण ते साधारण ते टेक्निकल पॉइंट त्यांचं लक्ष म्हणजे हं, हं. होतं ते. मी तसं मी केलं. मला माहिती होतं यांचा असा प्रॉब्लेम आहे थोडाफार असं म्हणजे फर्स्ट टाईमच केलं. मग ते हं, मेजर हं. वगैरे खातून सगळं काढलं होतं ते. तसं काय ते. मग त्या हिशोबाने मी ते बनवलं चित्र हं, ते. हं. आता काय केला प्रयत्न वेगळा करायचा थोडासा. आणि मग तेव्हा पहिल्यांदा असं झालं ना, की त्याच्यामध्ये तुम्ही धोतराचंही करता, तर एक धोतरची पाठची साइडही त्याच्यामध्ये दिसत होती. तर तुमचं एक कारण नॉर्मली आपण पुढे बघतो, पुढे डिझाइन त्याच्यामध्ये मागचंही दिसत होतं. ते कसं काय ते होतं? सोपं होतं ते काय नॉर्मल आहे ते काय वेगळं नाही. पण ते मे बी उभ्या गणपतीमध्ये लोकांनी पहिल्या एवढ्या मोठ्या गणपतीला बॅक साइडने असं बरोबर. प्रॉपरली नेसवलेलं पाहिलं असेल म्हणून ते हं, जरा हं. वेगळं वाटलं असेल. तसं तर सगळ्यांना आपण उभ्यांना असंच नेसवतो. हं, हं. असं काय वेगळं असा विषयच नव्हता. पण लोकांनी कधी ती ती साइड बघितली नसेल बघितले. गणपती बॅक हो. किंवा बसलेल्या गणपतीमध्ये बॅक साइड दिसतच नाही. हं. बरोबर. उभ्यामध्ये दिसली बॅक साइड तर ते आता ते अख्ख्या सगळ्यापासून दिसलं मग ते नेहमीप्रमाणेच मी नेसवलं. ते असं हं, हं. वेगळं नव्हतं. तर खूप वर्ष आधी मला आठवतंय, की एकदा तुम्ही मला तो किस्सा सांगितलेला. तो आता तुम्ही सांगा ना, की चंदनवाडीचा 2003चा
विणा घेऊन उतरताना जो गणपती होता ना त्याचा. तो एक मजेशीर किस्सा आहे. म्हणजे त्यावेळेला MTV असायचा. हं. तर मी पण हातून काही MTV बघत असणार. त्या MTVवरती अशी एक ॲड होती. ॲडमध्ये एक अशी लेडी अशी मस्तपैकी वीणा घेऊन येताना अशी हं. दिसली. तर आम्ही बसलेलो असं ते बोलले, "अरे प्रकाश तू बघितलं का ते MTVचं ते ॲड ती अशी ती लेडीज?" मी म्हणलं, "हां, मस्त आहे." मी म्हणलं, "गणपतीला मस्त होईल ना?" "अरे हां, मस्त होईल तो." मग त्यांनी पटकन ते स्वतःच त्यांनी स्केच काढला अशी वीणा म्हणजे ते इन्स्पिरेशन तिथून घेतलेलं त्यांनी ते हं, हं. वीण्याचं वगैरे चालताना वगैरे ते. तर ते तसा विषय आहे तो. म्हणजे थोडक्यात इन्स्पिरेशन कुठून पण हां, येऊ कुठून पण येऊ शकतं. शकतं हां, ना. इन्स्पिरेशन कुठूनही येऊ बरोबर. शकतं. चित्रकार चित्र बघून येऊ शकतं किंवा हं. तुम्ही रस्त्याने चालताना पण इन्स्पिरेशन मिळू शकतं ना. तर जसं की तुम्ही आता हे पण घेतलं, स्केचेसचे क्लासेस पण घेत आहेत. हं. त्याच्याबद्दल बोला ना, की त्याच्यामध्ये काय-काय शिकवलं जातं? त्याच्यामध्ये मी पहिले सगळ्यात काय शिकवलं, लोकं काय बघतात पहिले चेहरा पाहतात ना. हं, चेहरा कसा असला पाहिजे, डोळे कसे असतात, चेहऱ्याचे पण वेगळे प्रकार असतात. हं, ते वेगळ्या प्रकारचे आहेत. कान म्हणजे प्रत्येकाचं प्रपोर्शन असतात. बाळ गणपती असलं की कसं असलं पाहिजे. एक स्थूल असला गणपती तर कसं असलं पाहिजे. मीडियम बॉडी असलं कसं हे सगळं त्याच्यात मी त्यांना मुलांना दाखवलं. हं, डोळे कसे असले पाहिजे, डोळ्याचे वेगळे प्रकार, किती मोठा, किती लहान. लहान मुलांचे डोळे ॲक्चुअली कधी लहान बाळाचे डोळे मोठे दाखवले गेले पाहिजे. सोंड बारीक दाखवली गेली, कान लहान दाखवले गेले पाहिजे. म्हणजे जे जे मी स्टडी केलं ते मी दाखवतो. आणि स्थूल गणपती असेल त्याची सोंड लांब असली पाहिजे, कान मोठे हं, असले पाहिजे. मीडियम गणपतीला सोंड मीडियम असली पाहिजे, कान नाही. हे सगळं हा एवढासा तर मी जे बघितलेला माझा अभ्यास आहे तो. हं, ते मी त्यांना सांगितलं, समजवलं. मग नंतर अ, अ, शरीर रचना दाखवली. बॉडी किती पट असते, शरीराच्या हं. किती पट बॉडी असते ते त्यांना दाखवलं. बरोबर. प्लस एखादी पोज कशी करायची, हं, हं. कसा काय बसवायचा गणपती. माझं तर सगळ्यात मत आहे, की मी पहिला त्यांना सांगतो, तुम्ही स्वतः त्या पद्धतीत बसा, स्वतःला बघा आणि मग स्केच काढा. हं. मग तुम्हाला कळेल, की आपण बसू शकतो, मग देव पण बसू शकतो व्यवस्थित. तसं बरोबर. आहे ते. आणि आता तुम्ही ते बाळ गणपतीचं बोलताच आहे, तर त्याच्यावरून मला आठवलं तो सगळ्यात बाळ सिद्धिविनायकाचा. हं. तिथेही तुम्ही काम मला ते सांगा ना, की तो बाळ सिद्धिविनायक असं तुम्हाला का सुचलं त्यावेळेला करायला? नाही सुचलं म्हणजे काय ते मी माझ्या सिद्धिविनायकमध्ये एक्झिबिशन्स लागायचे. हं, तर पूर्वी सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणेश जन्माच्या वेळेला नारळ ठेवायचा. गणपतीच्या नावाने नारळ ठेवायचे पाळण्यामध्ये तिथे. तर तिथे एक ट्रस्टी होते नितीन कदम म्हणून. त्यांना काय त्यांच्या मनात आलं त्यांना माझी एक फ्रेम होती अशी बाळाची. तर त्यांनी ती फ्रेम ठेवली तिथे हं, पाळण्यात. आणि ते नंतर ते म्हणजे ते कॅमेरे वगैरे चालू आहे, तर बऱ्याच लोकांना दिसलं, तर बऱ्याच लोकांना ते आवडलं ते. मला काहीतरी वेगळं वाटतंय ते. हं, तर मी तर ते त्यांच्या डोक्यात बोललं, "लहान आहे, लोकांना आवडतंय सगळं." म्हणजे नारळ ठेवण्याऐवजी आता फ्रेम ठेवली, तर लोकांना गणपती दिसतोय तिथे. हं, तर मला ते बोलले, "आपण एक फ्रेम बनवायची." मी "फ्रेम कशाला? गणपतीच बनवूया ना आपण." त्यांना आवडली कल्पना ती. मला "ठीक आहे, तुम्ही बनवा गणपती तो." मग माझं आयुष्यातलं पहिलं क्ले वर्क ते. मग तो बाळ गणपती मी बनवला. त्यात बरेचसे मग सिद्धिविनायकचे मुख्य पुजारी यायचे, मोडक सर ते हं, ते मोडक गुरुजी ते येऊन बघायचे. नितीन असं ते सारंगांचे ते माझे मित्र दिनेश सारंग यांच्या इथे मी तो गणपती क्रिएट केला. मातीकाम सगळं केलं आणि मग नंतर त्याचं क्ले वर्क झालं माझं आणि त्यानंतर आणि सगळ्यात मजा काय तो गणपती करता बोलतात ना, जो गणपती करत होतो, तर अचानक ते बोलले, "अरे आपल्याला हनुमान पण करायचा आहे." म्हणजे गणपतीच्या अगोदर हनुमान जयंतीला हनुमान अगोदर मातीचा बनवला मी. हं, हं, तो चांदीचा झाला. मग तो तिथे असतो हनुमान जयंतीला तिथे हं, हं. असतो पाळण्यात. तसं मग नंतर गणपती केला आणि त्याचं मग नंतर क्लेचं मॉडेलिंग टोटल माझ्याकडे झालं आणि मग चांदीचं काम नाना वेदकांनी केलं ते. तर असं ते झालं ते. मग हा बनवताना मग कन्सेप्ट कशी काय सुचली, की असाच करायचा हा बाळ? नाही माझ्या डोक्यात बाळ म्हणजे बाळच वाटलं पाहिजे ना. हं, कारण मला वाटतं लहान बाळ पाळण्यामध्ये असं ते मोस्टली कृष्णाच्या मूर्त्या कशा असतात तो असा हं. असा असं त्या हो, पद्धतीनं त्यांना पण ट्रस्टींना पण आवडलं. बोललं बाळ बाळच वाटलं पाहिजे ना. बरोबर. आणि मग त्यात मी माझ्या पद्धतीने थोडं केलं होतं. पण ते बोलले, "आपण जरा त्याचा सिद्धिविनायकाचा एलिमेंट दिसला पाहिजे हं, काहीतरी." मग काय करू? मग ते कान जे आहेत ना सिद्धिविनायकची त्याची वेगळी ओळख आहे. मग ते कान जरा बरोबर. सिद्धिविनायकासारखे मी केले. ते तो हं, चेंज केला आणि मग ते झालं पुढे. जवळ-जवळ तो गणपती नाही म्हणता नाही तरी 8-8.5 किलोचा चांदीचा गणपती येतो. हं. आणि मग त्याच्यानंतर आत्ताचा जो केला ना दुसरा बाळ गणपती, हं. तो कसा काय? कारण सिद्धिविनायक बघितला आणि हा याच्यामध्ये खूप फरक आहे. हा एकदम असा हेल्दी याच्यामध्ये म्हणजे ते गाल-बिल हं. फुगलेली. नाही मला करायचं होतं. मला एक म्हणून मी बनवलं ते. हं, बघू आता पुढे चाललंय त्याच्यातनं लोकांपर्यंत ते येईलच हळू मूर्त ते. हं. त्यात वेगळे मॉडेल चाललेत करायचे. आणि मग कारण मी बघितलेला तो इथे तो काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलला. तर त्यात बरेच असे स्केचेस पण होते तिथे लावलेले.
आणि बऱ्याच तुमचं आणि काळा घोडा इथे येणं कसं काय झालं ते? कालाघोडा फेस्टिवल म्हणजे तिथे मी आर्ट प्लाझाच्या मॅनेजमेंटवर आहे. आमचा आर्ट प्लाझा असिस्टंट आहे ना आर्टिस्ट लोकांना. आम्ही नवीन आर्टिस्ट लोकांना तिथे आमची ओपन आर्ट गॅलरी. हं. आम्ही नवीन आर्टिस्ट लोकांना तिथे प्लॅटफॉर्म देतो एक्झिबिशन करण्यासाठी. तर त्यामुळे आम्ही माझं असतं एक्झिबिशन तिथे म्हणजे आर्ट प्लाझाला आम्ही एक्झिबिशन घडवत असतो. नवीन लोकांना चान्स देतो. हं. मग साधारणतः एक आमचं ते आर्ट गॅलरी ऑक्टोबरला चालू होतं. ऑक्टोबर ते मेपर्यंत असतं आम्ही. हं. तसं आम्ही लोकांना नवीन आर्टिस्ट लोकांना आर्ट गॅलरी ती देतो हं. एक्झिबिट करायला आणि आर्ट काळा घोड्याला माझं मग आमचे जे असतं त्याच्या संलग्न आम्ही पण करतो आमचं आणि मग एक्झिबिशन. ह्याच्यामध्ये या दोघांमध्ये किती फरक असतो, की एक हे जे विकायचे जे स्केचेस असतात ना, म्हणजे असं ज्याच्याने मूर्ती बनते, ते स्केचेस आणि एक आर्टिस्टिक लेव्हलचे जे स्केचेस असतात, या दोघांमध्ये फरक किती असतो? खूप फरक असतो. कारण मूर्ती बनवण्यासाठी तुम्हाला मूर्तिकाराचा विचार करावा लागतो. हं. आता इथे तर आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी माझ्या मनाचं करतो. मला ते हं. आवडतं. म्हणजे जास्त रिअलिस्टिककडे मी करतो. म्हणजे मला रिअलिस्टिक करायला आवडतं. म्हणजे एखादं बाळ कसं बसेल ना, कसं म्हणजे थोडं काल्पनिक विषय पण वापरतो. मला ते आवडतं ते आणि ते माझ्यासाठी करतो मी. हं. स्वतः ते हे करतो मी कशासाठी मंडळासाठी, मूर्तिकारांसाठी हं. करतो मी. बरोबर. असं आहे ते. आणि मग त्याच्यामध्ये काही असे अंकांमधलेही तुम्ही हां, गणपतीचे आणि भाग्यांकाचे गणेश पण माहिती आहे खूप झाले चालले. म्हणजे प्रत्येक अंकामध्ये गणपती आणि प्रत्येक अंकात स्वतःचा एक कलर असतो. हं. तसंच दुसरी गोष्ट आहे, की मी आपले रास आहे प्रत्येक राशीमध्ये पण गणपती हं. त्याचे कलर रंग ती माझी ती अख्खी सीरियल होती त्या राशीची. हं. ती सगळी यूएसएला गेली ती. ओके. ते आणि बरेचसे माझे सीरियल ज्या ज्या म्हणजे लाईन अपमध्ये मी एक सीरियल बनवतो गणपती डान्स एक हं. म्हणजे डान्सचा पण तुम्ही पाहिला असेल. हो. नवरंगचे गणपती नव-नव स्टाईलमध्ये नाचणारे म्हणजे हं, हं, पाठून हं. पण गणपती नाचताना दिसतो पुढून. हं, हं. ती पण अख्खी सीरियल फॉरेनला गेलेली आहे. जर्मनीला गेले. तर माझे बरेचसे चित्र असे मग नॉर्मली एक कॉन्टॅक्ट कसं काय होतो तुम्हाला? ना मला तर काय माझ्या कालाघोडा फेस्टिव्हलमधनं सगळे कॉन्टॅक्ट झाले. तिथूनच बरेचसे गेले आणि सिद्धिविनायकमध्ये मंदिरात पण मी एक्झिबिशन केले जवळ हं, हं, हं. 13-14 वर्ष तिथे केले. तिथून पण बरेच परदेशात युगांडाला वगैरे पहिलं माझं युगांडालाच गेलंय. मग ते असे बरेच चित्र परिचयात जातात माझे. माझ्या आणि माझे मधुर भांडारकरांच्या ऑफिसमध्ये पण चित्र आहे माझं एक. हो. आर्ट म्हणजे वर्ल्ड युनिव्हर्सल डायरेक्टर म्हणून असा गणपती डायरेक्ट करताना आणि हं. शेवटी गणपती जग डायरेक्ट करतो ना वर्ल्ड. तर बरोबर. ते त्या मधुर भांडारकरांकडे आहे हं, हं. आणि बाळासाहेबांकडे पण आहे. मधुर भांडारकर आणि माझ्याकडे म्हणजे शिवाजी महाराजांचं चित्र आहे. ते शिवशंभो असं मी चित्र ते केलेलं. दोन्ही शंकर आणि शिवाजी महाराज मिक्स करून मी एक चित्र केलं. त्यांना फार आवडलेलं ते. ते त्यांनी माझ्याकडे घेऊन बाळासाहेबांना गिफ्ट केलं तर होतं. मला एक सांगा ना, की आता गणपतीचे आपण जे स्केचेस करतो आणि जे ह्युमन फिगर्सचे जे स्केचेस करतो, त्या दोघांमध्ये काय फरक असतो मग? फरक चेहऱ्याचाच आहे ना. असा का मोठा फरक नाही, हं. चेहऱ्याचाच फरक आहे. आणि मला जरा बाळ वगैरे असे गुबगुबीत दाखवायला आवडतात. हं. हेवी असे म्हणजे त्याला कट्स वगैरे असे रिंकल्स पडले, ते मला हं. तसं आवडतं. तसा काही विशेष फरक कसा नसतो. पण आता हातीचा चेहऱ्याचा असतो, तर प्रॉपर गजमुख आपण करू. बाळ तर हं. काय म्हणते, ते गाल आहेत ना असे आत त्यामुळे ते मजा येणार नाही. हं. त्यामुळे शक्यतो मी ह्युमन एलिमेंट त्या चेहऱ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय गजमुखामध्ये. म्हणजे गोबरे गाल, मोठे डोळे, बारीकशी एवढी सोंड हं, वगैरे. हं, हं. त्यामुळे ते बाळ असं छान वाटतं. म्हणजे बरोबर. माझी संकल्पना तशी आहे बाळ गणपतीची हं, हं. आणि माझा आवडता विषय हं, तो. हं. त्याच्यानंतर आता धोतराचंही तुम्ही करतात. मला हं. पहिलं धोतर हा कुठल्या गणपतीला नेसवलेला? पहिलं धोतर तर तसं मी धातूंच्या कारखान्यामध्ये किशोर पवार तर करायचेच. हो. पण कधी तर एकदा काहीतरी आय डोंट नो काहीतरी एमर्जन्सी चिंचपोकळीचाच गणपतीचा काहीतरी तो नारद असा होता आणि ते फार एमर्जन्सी झाली होती. त्यावेळेला घाई झालेली थोडी कामाची. तर काय माहीत खातून माझ्या असं पंचा असा घेतला माझ्या अंगावर "प्रकाश धोतर नेसव त्या नारदाला." मला कळलं ना गांगोली चिखल वगैरे सगळं पडलं. अजून म्हणलं कसं शेवटी मी रिकलेक्ट केलं, की मी लाईक विधी केला होता नाशिकला, त्र्यंबकेश्वरला. तेव्हा मला एक ब्राह्मणाने नेसवलं होतं धोतर. हं, ते हं. मी काय माहीत मला एक गोष्टी मी लक्षात ठेवतो. म्हणजे आर्टच्या ना परत आता कोणी काय वेगळं कधी मी लक्षात ठेवतो. तसं मी ते लक्षात ठेवून ते धोतर नेसवलं नारदाला आणि खातूंना दाखवलं खातू साहेबांना. कसं वाटवलं आणि मस्त परफेक्ट प्रॉपर झालं. तसं मग बारीक-सारीक मी असं इथे करत आणि मेजर मला मग नंतर काय माहिती एकदा राजू शिंदे असं सहज मला "चल आपण भेटायला जाऊया." रणजित माथुर आपले 12वी केतवडचे अध्यक्ष आहेत ते. त्याच्यावर गेलो मी. तर ते बसले बोलता-बोलता मी बोलतो त्यांनी सांगितलं चित्र काढतात वगैरे. तर झाला विषय. नंतर मग त्यांच्या मनात काय आलं बोलतो आम्ही आता या वर्षापासून गणपती बसलेला करणार आहे. साधा सिंपल. तर तुम्ही धोतर नेसवणार का? मला अचानक प्रश्न आला. मी डायरेक्ट हो बोलून "हां, मी करणार." मी बोललो नंतर विचार केला घरी येऊन, "अरे मी बोललो तर पण नेसवणार कसं?"
मग मी विचार करायला लागलो, काय करावं लागेल, काय करावं? बसलेल्या गणपती कसं काय? विचार करत, 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 करत मला ते थोडंफार कळलं हं. आणि मी ते नेसवलं. सुरुवात म्हणजे पहिला गणपती तो होता माझा. हं, हं. तिथून मग हळू वाढत गेल्यानंतर आणि मी त्यांनाही बोललेलो, बघा, एक ठरलेली पद्धत आहे ना, मी मी माझ्या एक डोक्यात एक वेगळी पद्धत, त्या पद्धतीने मी नेसवणार समोरची बाजूला. हं, तुम्ही असं नका बोलू, की बाबा मला तसा सेम टू सेम पाहिजे. मी तसं नाही करणार. हं. मी वेगळं करणार. आणि मग तो प्रकार मी वेगळ्या पद्धतीत ब्राह्मणी पद्धतीने नेसवला आणि तिथून थोडं व्हेरिएशन आणि मग नंतर हळू व्हेरिएशन करत गेलो आणि तसंच नेसवता, नेसवता मी लहानपणी फार विठ्ठल झाडांचा एक तिथे एक कंस पाहिलेला मी. असा त्याला असं अजून लक्षात जांभळट होतो होता पारदर्शक असा आणि त्याला सिल्वर बॉर्डर होती. तर ती वेगळी पद्धतीने नेसवायची. तर ते माझ्या डोक्यात खूप असं होतं आणि मी ते मग झिगझॅग पद्धत मला ते लक्षात ठेवून मी तिथून चालू केली ती. हं, हं. म्हणजे लहानपणी पाहिलेलं ते नंतर मोठेपणाचं उपयोगाला पडलं. म्हणजे मी रजिस्टर करत आहे, एक-एक गोष्टी. बरोबर. त्याचा यूज करतो आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत, ज्या मला मी बघितलेल्या ते मग नंतर वापरतो. हं, हं. आता तसेच विजय खातो साहेब पण त्यांचं कसं असायचं, ते पण बऱ्याच गोष्टी त्यांनी त्यांच्या वेळेला अजून पुढचे मोठे आर्टिस्ट होते. हं. त्यांच्या प्रत्येकाची त्यांनी चांगल्या गोष्टी अशा फिट केलेल्या आणि ते प्रत्येक वेळी ते यूज करायचे मूर्त्यांमध्ये. हं. तसंच आहे ते. म्हणजे ऑब्झर्वेशन मिळून ऑब्झर्वेशन महत्वाचं. हं, हं. आणि मग कोणी केलं म्हणून आपण गणपती त्यात मी बघ माझं वेगळं किती देऊ हं, शकतो. हं. मी वेगळं थोडंफार काय करू शकतो. काही-काही गोष्टी आहे ना, आउट ऑफ द सिलेबस पण करायच्या नसतात. आपण काही-काही गोष्टी परंपरेला धरून चाललं पाहिजे. असं आहे ते. तर मला एक वेगळं धोतर आठवतंय तो 2014चा चिंतामणीच्या वेळेला. हं. ज्यावेळेला ते मागे कोयरीची जी प्रबळ होती, उंदीर होता. हां. तेव्हा ते एक ते असं बनवलं हां. ते 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 झिगझॅग ते हां. वेगळंच होतं. ते वेगळंच धोतर होतं. ते मला त्या चान्स मिळाला वेगळ्या हं, पद्धतीने हं. त्याला सिंगल काशा धोतर म्हणतात. हं. ते धोताचे वेगळे प्रकार आहेत. ते सिंगल काशा धोतर. साइडनी झिगझॅग आलं होतं हो. असं ते. ते उभ्या गणपतीला म्हणजे नॉर्मल माणसं नेसतात तसे ते. हं, हं. त्यात बरेचसे पद्धत आहेत. ती म्हणजे ते काय वेगळं असं काय आउट ऑफ द वर्ल्ड नाही. ते होतंच पण ते गणपतीमध्ये आणण्याचा प्रयत्न मी केला. हं, हं. साइडने असं झिगझॅग होती त्याला ती. हो. कारण एक थोडंसं तसाच म्हणजे त्या ह्याच्यासारखंच हिला पण बघितलेलं आम्ही 7 रस्त्याच्या माऊलीलाही. हं. आता नॉर्मली देवीला नेसवतात आणि तो एक काहीतरी वेगळंच दिसत होतं. हां, तर मला माऊलीचं सांगा ना? माऊलीचं तर काय मला माऊली सगळं शिकवते ऑन द स्पॉट. मी कसं मला जर मी ॲक्चुअली एखादा सीझन संपला की मी ब्लँक होऊन जातो. मी कधी लक्षात हं, घेत नाही. आता एकदा ड्रेसिंगचं काम संपलं गणपती मला लक्षात राहत नाही. मी विसरून जातो. मी हं, हं. माझ्या पेंटिंगमध्ये जातो किंवा चित्रणामध्ये जातो. असं तर काय. तर माऊलीचं म्हणाल तर काय माहीत मला त्यावेळेस तिथे सुचत जातं ते वेगवेगळं व्हेरिएशन. दरवेळेला मी काय अजून वेगळं काय ते मला ते काय माहीत माऊलीच मला शिकवते वाटतं. ते होत जातं ते. मी ठरवत नाही काय तिथे. मी कोणती गोष्ट ठरवून करत नाही. ते आपोआप ते तिथे घडत जातं ते. म्हणून ते दरवेळेला मी काहीतरी व्हेरिएशन करत हं, हं. प्रयत्न करतो. तर ते तसं तिथे घडतं ते आपोआप. हं, हं. स्पॉन्टेनियसली घडतं ते. तर मग असं मुंबई सोडून अजून कुठे स्केचेस देतात नाही तुम्ही? माझ्या जवळ तसं पाहिलं मोस्टली माझ्या इचलकरंजीला भरपूर स्केचेस सुरुवातीपासून गेले. तिथे एम.जी. पाटील म्हणून आहेत. त्यांनी तर जवळ सगळे बॅलन्सिंग गणपती माझ्या स्केचवर झालेले आणि ते 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 त्यांचं पण ते स्वतः वेल्डर पण आहेत ते आणि ते जबरदस्त एक मोठे स्कल्पचर ते फेमस आहे तिथले. हं, मग हं. कोल्हापूरला माझे बरेचसे स्केचेस गेले. हैदराबाद, बडोदा, गुजरात. आता अ, हैदराबादलाच गेलेत. तेव्हा जास्त हं, भरपूर गेले तिथे आणि ते आमच्या बडोद्याला आहे. सांगली, सातारा तिथे बरेच जातात. हं. आता मला वाटतं दिल्ली साइडला पण आली रिक्वायरमेंट. तर असं सगळं जातं बरं. पण माझं मोस्टली मेजर चंक जे आहेत ना, हा एक सांगत राहिला तुम्हाला, की शासनाचे विषय होता ना, सेंट्रल गव्हर्नमेंटचे विषय बेटी हं, बचाओ, बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान, नशामुक्त भारत हं. अ, आणि राष्ट्रीय एकात्मता याच्यावर पण गणपतीच काही-काही स्केचेस केले. त्यात गणपतींना ते गणपती एम.जी. पाटील यांनी बनवलेत आणि त्यांना सगळ्यांना बक्षिसं मिळालेत. फार म्हणजे सुंदर काम हं. तिथे अगोदर झालेले आहेत ते शासनाचं मग आहे. नॉर्मली आता आपल्या इथे जे स्केचेस मागतात हां. वर्सेस हे असं कोल्हापूरला किंवा त्या साइडला त्याच्यामध्ये फरक काय असतो मग? त्यांना जास्त ते लोकांना बॅलन्सिंग मागतात आणि आता त्यांचे ट्रेंड बदल आता त्यांना आहे ना जास्त कॅरेक्टर लागतात. हं, कारण त्यांच्याकडे जागा भरपूर आहे. त्यांना भरपूर कॅरेक्टरचं लागतं. आता गेल्या वर्षीच मी एक मंडळ होतं. सॉरी मी त्यांचं नाव लक्षात नाही माझ्या. त्यांनी त्याकडे अष्टसिद्धी चंद्रावर बसवलेली हं. आणि गणपती. जवळ-जवळ असं नाहीतरी 30 फूट आडवं होतं. अष्टसिद्धी चंद्रावरती केलेली. ओके. मग खास त्यासाठी मी ड्रेसिंगला वगैरे गेलो होतो हं, साड्या हं. नेसवायला. तर यावर्षी पण एक मोठाच प्लॉट त्याच मंडळात आहे. ओके. बघण्यासारखं अगदी म्हणजे जवळ-जवळ 12 12-13 कॅरेक्टर आहेत त्याच्यामध्ये.
एवढा मोठा वा. प्लॉट आहे आणि तो अख्खा प्लॉट तो हम्म, हम्म, हम्म. रस्त्यावरती जाणार आहे, म्हणजे मिरवणूक निघणार त्याची. विषय एकदम वेगळाच आहे. हम्म, गणपतीचा विषय, म्हणजे दुसऱ्या कोणत्या देवाचा विषय ना हम्म, त्याच्यामध्ये, हम्म, म्हणजे गणपतीचा प्रॉपर विषय आहे तो. हम्म. नाही, आता अष्टसिद्धी बोललाच आहे तर तुमच्या त्या अष्टसिद्धीबद्दल पण बोलूया. हम्म. ज्यावेळेला तुम्ही बायकाच्या भालचंद्रला जी अष्टसिद्धी केलेली ती संकल्पना तुम्हाला कशी सुचलेली? ते अष्टसिद्धीचं अगोदर मी वाचलेलं फार वर्षापूर्वी. अष्टसिद्धी म्हणजे डोक्यात मग फिट केलं, की म्हणजे माझं मंडळाचं 25 वर्ष होतं त्यावेळी पण वेगळा गणपती झाला होता चांगला. हम्म, ॲक्चुअली मला करायचा होता, मग स्केच होतं वेगळं. पण ते मेजरमेंटमध्ये बसत नव्हतं, कारण रस्त्यामध्ये ते फार वाईट गेलं असतं. हम्म, म्हणून आम्ही तो विषय चोपाळ्यावरती केला. मग खातूनला पण आवडलं. बोललो आपण हँगिंग वगैरे करूया साला. मग ते चोपाळ्यावरती केलेलं आम्ही. ते रिद्धी-सिद्धी आणि गणपती. मग त्याच वर्षी माझ्या डोक्यात हम्म, ते वाचलेलं कुठेतरी, अष्टसिद्धी, गरिमा, लहिमा असं नाव आहे त्यांचे. म्हणलं आता मध्येच कुठे करण्यापेक्षा डायरेक्ट मी म्हणलं डायरेक्ट 50 वर्षीच करू. मग ते हम्म. 25 वर्ष माझ्या डोक्यात होतं चित्र ते. मग 50 वर्षी केलं मी ते. पण मग ते असं दुसरं कोणाला द्यायसारखं वाटलं नाही का? म्हणजे 25 वर्षात थांबण्यापेक्षा? वाटलेलं, पण ते जमू शकलं नाही ते. हम्म, एक चांगल्या मंडळासाठी प्रयत्न चालू होता, पण ठीक आहे, देवाची इच्छा. त्याला कुठे करायचं त्यांनी घडवलं. त्याला हम्म, वाटलं हम्म. बायकाच घडवलं. त्यांनी इथं झाला तो. मग त्याच्यानंतर हे बाकीचे जे कन्सेप्ट होते त्यानंतर म्हणजे कसं होतं, की आता 3 वर्ष मला आठवतं 3 वर्ष खूप एक्स्ट्रीम वेगवेगळ्या प्रकारचे गणपती होते. म्हणजे एक वर्ष तो फुलपाखरूचं हे होतं किंवा मग तो हत्तीचा. हं. मग ते सगळं वेगवेगळं हे म्हणजे असं नाही वाटलं, की मग ते एकाच मोल्डमध्ये राहावं? नाही, नाही. ते तर आता बोलू नये. आम्ही बायकाच्या बाहेर पहिले पण असंच करतो ना, मोल्डच्या हो. बाहेरचेच गणपती असतात. हं, आणि तसे होतंच ते. आता हं. खातूनच्या कारखान्यामध्ये तिथे जरा गणपती वेगळा दिसला काय ते लगेच ओळखायचे. मला हे हो. इथलं प्रकाश लहाने का इधर का एक मंडल का गणपती असे बोलायचे ते लोकं. त्यावेळेला पद्धत होती ना, हं, हं. एक खातो स्वतः स्केच करायचा, पण हं, एक ते प्रोडक्शन काम चालायचं ना. हं. पण त्याच्यामध्ये माझंच एक काहीतरी वेगळं आणि त्यांना ती मजा वेगळं काहीतरी करायला मग त्यांना आवडायचं. म्हणून ते अजून मन लावून पण मग करायचे ते ते. वेगायला काय-काय भीती नाही कधी वाटली का, की ते परफेक्ट आता जसं मला फुलपाखरूचं आठवतंय, की त्याचे पंख एकदम असे वेगळेच म्हणजे नॉर्मली आपण इतके वर्ष जे मूर्तिकारांचे ते पंख बघितलेत, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळे होते. तर ती भीती नव्हती का, की ते परफेक्ट होईल का, बसेल का नाही, असं? भीती काय नाही. ते तर ते कॉन्ट्रिब्युशन माझ्या मुलीचं आहे उत्सवीचं. तिने तर मी नाही, आता तर तुम्हाला सांगतो, की सगळं माझं माझं सगळं बनवणं असतं. बाकीचं सगळं टोटल कलर काम, काय ते ते ती बघते. हं. तर पंखाचं तिच्या डोक्यात ते कन्सेप्ट होती तसं हं, पंखे हं. बनवायचे काय ते. बाकी तिने केलं सगळं ते. तर तिने तर ते गेल्या वर्षी सांगितलेलं तुम्हाला ते? लास्ट टाईम हत्तीचं होतं. हत्तीचं पेंटिंग पण तिनेच केलं जवळ-जवळ. काय बोलता? पण मग ते पंखाचं करताना असं तिने तुम्हाला ही कन्सेप्ट सांगितलेली, की असं करणार आहे मी ते? हां, मी बोललो तिला फ्री हँड दिलेला. ओके. तुला काय करायचं ते कर. फक्त मी असं माझ्या फुलपाखरावरती करायचं आहे. बाकी तू कर काय करायचं. हं. बाकी तिच्या डोक्याने ते केलं सगळं ते. मग तुम्हाला कसं वाटलं, की ज्यावेळेला ते तिथे लागलं आणि काहीतरी वेगळं असं होतं हां, ते? केला प्रयत्न हं, प्रयत्न केला. एक मानवरूपी फुलपाखरू करायचा प्रयत्न केला. हं. एवढं. आणि मग आता गेल्या वर्षीचं पण तुम्ही बोलत होता हं, हत्तीचं. हं. आता बरेच हत्ती बघितलेले, पण त्याच्यामध्ये एक वेगळंच काहीतरी होतं ही कन्सेप्ट हां, आणि थोडं इव्हन हां, थोडं रिअलिस्टिक करायचा प्रयत्न हो. केला. आणि त्याचा अंकुशमध्ये पण तो छोटा ते हत्तीचं हे हां, ते केलेलं. एक त्याच्यावर डिटेल वर्क्स भरपूर हो. होते. हे असं होतं ना, की तो लांबून वेगळं दिसत होता. जसं-जसं जवळ जाऊ ना, त्याचे डिटेल वर्क्स तेवढे हे होते. हं. तेच मित्र पण तसे चांगले मिळाले आम्हाला. आता ते जे अंकुश जो केलेला तो तुम्ही हं, पाहिला. तो माझ्या मित्राने बनवला होता. त्याला मी सुचवलं. त्याला माझं पांचाळ हरी पांचाळ म्हणून थर्माकोल आर्टिस्ट जबरदस्त आहे ते. हं. ते आपले चांगले मित्र. म्हणजे बोलतात ना, चांगल्या मित्रांमुळे पण गोष्टी घडतात ना हो, आयुष्यामध्ये. बरोबर. त्यामुळे सगळे जुने मित्र. हं, हं. तर त्या पद्धतीने त्यांनी सगळ्यांनी मदत केली. सारंगाचं मला नेहमीच मदत असते. हं, शर्मा आहे, सुरेश शर्मा आहेत हं. आणि बरेच आहेत अजून. त्यांनी आमची मदत हरीचे असते मला मदत हरी हं, हं. पंचाळची वगैरे क्रिएटिव्हमध्ये करतात. आणि मग आता ह्याच्यामध्ये हे सगळे पहिल्याच ह्याच्यामध्ये जाऊया परत 50व्या वर्षीच्या भालचंद्रमध्ये. देवीही वेगवेगळ्या होत्या आणि बऱ्याच वेगवेगळ्या मूर्तिकारांच्या इथे होत्या. हो. मग मला त्यानिमित्तानं काय होतं, की माझ्या डोक्यात होतं, की ते नॉर्मल काय झालं असतं, की एकच देवी ती सगळ्या ते एकसारखं ते मला ते तसं करायचं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट मला त्या निमित्ताने
जुने मूर्तिकार जे होते मला थोडक्यात का मला सगळ्या मूर्तिकारांचं कॉन्ट्रिब्युशन हवं होतं माझ्या भालचंद्रमध्ये. म्हणजे सगळ्या मूर्तिकारांच्या देव्या मला हव्या होत्या. त्यात वेलिंग मास्तरांचा गणपती होताच. प्लस हो. मला परबांनी मदत केली. अशोक परबांनी दिले मला. मला उमेशने दिली. उमेश मोहित्यांनी देवी दिली. मला अद्वैत पानवलकरांनी देवी दिली. तर त्या सगळ्यांचा मी मला मिक्स हं, करून करा आणि सगळ्यात मोठे रावले. आणि रावल्यांमुळेच मला ते मिळालं गणपती तो तसा आणि ते लोकांना परत तो दिसला. वेलिंग मास्टर पुन्हा माडत एक सुरुवात झाली काय की बाबा असं आहे. जुना ठेवा आपला. तर त्यामुळे ते घडलं ते आणि त्याच्यामध्ये अजून तुम्हाला सांगायचं तर इतक्या लोकांनी मला ते काम म्हणजे मी त्यांनी स्वतःहून मला मदत केली. मला इच्छा होती की जितके-तितके जास्त आपले मित्रांनी त्यात म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील. त्याच्या उपकाराखाली मला राहायला आवडेल. त्यात रुपेश पवार. तर माझ्या गणपती धोतर जे होतं ना, ते रुपेश पवारने दिलेलं मला. काय बोल आणि अष्टसिद्धीच्या देवी ज्या होत्या ते ब्लाउज जे नव्हते ना ब्लाउज बघा मी बोलत नाही मला येतं पण मला दुसऱ्याकडनं करून घ्यायचं होतं. त्यांना पण करायचं. आता अविनाश कोळी म्हणून त्यांनी ब्लाउज सगळे केलेले देवीचे. त्यांनी बनवलेलं. म्हणजे प्रत्येकाने काहीतरी ॲड केलं हो, स्वतःचं हो. दिलं. तर पेंटिंगमध्ये तुमचं आपलं काय नाव पांडू शिरगावकर त्यांनी केलं. तुमचं पंकज पेवेकरनी त्यात मला मदत केली. बरेच लोकांनी केली. सारंग तर होतेच तिथे आपल्या पाठीशी. तर ते मला सगळ्यांचा हातभार हवा होता. म्हणजे एक क्रिएटिव्हली म्हणजे मला बोलतात कलेक्टिव्हली असं एखादं सगळं लोकांसमोर आणायचं होतं. हं, म्हणजे जे काय-काय जुनं लोकं विसरलेत. काही गोष्टी विसरल्या जुन्या गोष्टीचे. ते मला परत जरा प्रयत्न केला आणायचा. हं. असं होतं पण मग सगळं. असं स्वतःचं ते मंडळ म्हणजे तुमचंच एक इंटिरियर पार्टच झाला तुमच्या आता हो. त्याचा. पण शेवटी आता मंडळ बोलले, की मंडळ चालतंय सगळं फंड्सवर. मग एवढं ज्यावेळेला आपण एक ह्यूज करतो, तेव्हा तेवढा तो पैसाही तिथे यायला लागतो परत हो. करायला. नाही माझी इच्छा होती ना. मी माझी इच्छा ती पूर्ण केली. मग हं, त्यासाठी बोललो काय विचार करायचा नाही. त्या मंडप पण आयुष्यात पहिल्यांदाच बांधला मी. हो. सगळं केलं मी. एक समाज घरचं कार्य म्हणून मी सगळं माझ्याकडनं मी हं. करायचा प्रयत्न केला. ते देवाने तेवढं दिलं. माझ्याकडं झालं. मग आता पुढे काय असणार? पुढे कसं काय? बघू आता पुढे आता जरा थोडं कसं काय होईल परिस्थितीप्रमाणे ॲडजस्ट करणं मला आवडतं. हं, उगाच प्रेशराईज घेऊन कोणाच्या पैशाच्या बोजाखाली आणून गोष्टी करू नये. हं, तसं आम्ही पुढे वाटचाल आमच्या मंडळाची बघू कसं काय होईल तसं आम्ही पुढे चालू. फायनान्शियली आता आजकाल प्रॉब्लेम तर सगळीकडे होतात आणि आता आय डोंट नो सुरुवात झालेली आहे. फायनान्शियल प्रॉब्लेम पण येतात आहे प्लस मॅनपॉवर कमी पडते. हं. आता काय सगळे ऑलमोस्ट हळू सगळे कॉर्पोरेटला जायला लागले कामाला. तर मी आता एक बदल तर होतच राहणार आहे. आता तो कशा लेव्हलनी कुठे जाईल हं. काय सांगता येत नाही आपल्याला. बरोबर. मग तुम्ही सांगा म्हणजे तुमची अशी आवडती मूर्ती कुठल्या प्रकारची असते? माझी आवडती मूर्ती म्हणजे असं काय सांगता येत नाही का मी एवढे एवढे प्रकार केले तर आता हं, असं ठीक आहे रे. मला स्वतःला असं एक मला वेलिंग मस्तानाचं काय माहिती एक वेगळा छाप आहे ती. त्यांचंच मला काय माहिती आणि मग विजय खातू हं, आहेत. त्या गोष्टीची मला फार आवड. मग मी गणपती का वेलिंग मास्तरांना घेतला मला ते हं, आवड होती. मग त्यांचंच ती बॉडी हं, माझ्या सुदैवाने की मला राहुल्यांनी ती दिली. हं, हं. त्यांचे फार उपकार आहे या बाबतीत. हो. आणि सगळ्यात मेन म्हणजे मग ती एवढ्या वर्षाची ती मैत्री पण होतीच या सगळ्यांबरोबर हे हं, सगळं व्हायला. हं. पण मग आता कुठेतरी असं नाही वाटत आहे का, की म्हणजे पूर्वी तुम्ही ज्यांच्यावर काम केलं आणि आता जे आहे, मग त्यांच्यावर कसं काय आहे ट्युनिंग तुमची? पूर्वीच्या मूर्तिकारांसोबत आणि आत्ताच्या मूर्तिकारांसोबत? आता कसं झालं, मी अशा पद्धतीने झालो की जुनी पिढी आणि आता नवीन पिढी मधल्या ह्याच्यात पिरियडमध्ये मी आलेलो आहे. त्यामुळे सगळ्यांचे आता काळ बदलत चालला हं, हं, हं. काळामानाने पण आपल्याला बदलायला थॉट बदलतात, विषय बदलतात. एक प्रत्येक पिढीचा एक वेगळा विचार असतो. त्यात हं, हं. ॲडजस्ट करायचं काम असतं आणि आम्ही ॲडजस्ट नाही केलं तर मग तुम्ही काय होतं की मॅच होत नाही. मग ते त्या पद्धतीने मी प्रत्येक पिढीशी मॅच व्हायचा प्रयत्न करतो. असं आहे ते. आता जसं काळ बदलतोय, एक एआयचा काळ पण येतो आहे. हां. तर आता तो तुमचेही काही स्केचेस तुम्ही ते एआयच्या ह्याच्याने केले. मला अ, मला आवडतं नवीन-नवीन शिकायला. मला नवीन करायला. आता मी विचार केला की एआयवरती माझे जुने चित्र आहेत तेच मी स्केच परत ह्याच्यावरती काय बोलतात आपलं एआयवरती केले मी हं, मूर्ती म्हणून. मला ते ॲक्चुअली लोकांना द्यायचं होतं.
खूप म्हणजे की हे मूर्ती स्वरूप कसं दिसेल, तर बरेच हम्म. बोलू नये, पण आता भारतभरातनं लोकांनी मला फोन केले. त्यांना असं वाटलं मी कारखानाच खोलला. मी बोललो, "माझा कारखाना वगैरे काही नाही. तुम्ही असे गणपती बनवू शकता तुमच्या इथे कोणाकडे." हम्म. मला एक द्यायचं होतं, मी दिलं ते आणि एक आपल्याला अंदाज पण मिळतो ना. आता यावर्षी काय केलं, माझे काय स्केचेस गेलेत ना बाहेर, हम्म. त्यांना काही-काहींना मी एआयवरती पण बनवून दिलं. मी त्यांना ते मूर्ती करायला पण सोपं हम्म. झालं बनवणं. म्हणजे प्रॉपर अगोदर दिसतं ना बाबा, की बरोबर. डेप्थ किती आहे, कुठे किती पुढे, किती मागे. त्यांना हम्म. चित्रामध्ये काय फ्लॅट असतात गोष्टी काही-काही. ते बरोबर. आपल्या मूर्तिकारांना कोऑर्डिनेट थोडंसं बरं हम्म. अवघड जातं. तर ते सोपं झालं त्याच्यामुळे. मी असं हम्म. बरं आता ते त्याचा टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे. म्हणजे जुन्यात म्हणजे टेक्नॉलॉजी ॲड केली की हम्म. हम्म. चांगलं घडतं ना. हा म्हणजे कळेल तरी, कारण पूर्वी ते मिनिएचर करायला लागायचे, आता हां, ह्याच्यामध्ये त्याच्यात कळतातच. कळतं ना हा. लगेच, की कसं दिसेल गणपती. एक हम्म. अंदाज येतो ना आपल्याला. नाहीतरी बरोबर. आपण जवळ-जवळ 90% तर आपल्याला कळतं गणपती कसा दिसणार हम्म. झाल्यावरती. बनवल्याला पण सोपं जातं. हम्म. म्हणून माझं बोलणं पहिल्यापासून मला मूर्तिकार डोळ्यासमोर असतो बनवताना. हम्म. बस घेतली पेन्सिल कुठे काय असं मी नाही करत कधी. हम्म. असं आहे मग ते. एक बेसिक, म्हणजे आता कुठलंही स्केच करतो त्याचं एक बेसिक गोष्ट काय असते? बेसिक म्हणजे तुमचं बॅलन्स हम्म. बॅलन्स अँड तुमचे रिदम लाईन. हम्म. त्याच्यावर अख्खा गणपती असतो आणि त्यात वेगळं असं मोठं सायन्स, रॉकेट सायन्स नाही. पण ती लाईन धरून तुम्ही काम केलात ना, तुमचा गणपती परफेक्ट होणार म्हणजे होणारच. त्या पण जास्त 2 का 3 लाईनी आहेत बस. त्याच्यावर अख्खा तुमचा स्केच असतं. हम्म. बाकी काय विशेष नसतं. बाकी तुमची क्रिएटिव्हिटी. मग स्केचेससाठी तुम्हाला असे कोण गुरु किंवा असं कोण मित्र लाभलेलं का? मित्र-गुरु तर तसं गुरु असं मला आवड होती चित्रांची. पण नंतर मला गोलपानबद्दल कळलं, तर ते चांगले चित्र काढतात गणपतीचे हम्म. वगैरे. तर त्यांच्याकडे मी जात बसायचो. मग ते मला त्यांनी एक लाईन दाखवली. ती एक लाईनवर मला पुरेशी झाली. बाकी हम्म. सगळं तुम्ही करू शकता. मग विजय खातू पण होते. त्यांचं पण स्केचिंग चांगलंच होतं. हो. मग त्यांच्याकडनं पण म्हणजे काही-काही ते मला टिप्स द्यायचे, बाबा असं तर बाबा ते वेलिंग मास्तरांचं उदाहरण द्यायचे. वेलिंग मास्तर त्यांचे हे होते ना हम्म. गुरु. तर ते वेलिंग मास्तरांचे काही-काही वेलिंग मास्तर जे त्यांना बोललेले, काही गोष्टी ते सांगायचे, बाबा वेलिंग मास्तर असे बोललेले. आकृती गोल आकृतीमध्ये यायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा त्यांनी मला सांगितल्या. आपण कसं हम्म. कॅच करतो ना. सवय होती पहिल्यापासून कोण मोठं माणूस चांगलं बोलले, की आपण कॅच करायचं ते आपल्या ह्याच्यात कामात बरोबर. आणायचं. हम्म. आणि तसं होतं पूर्वी ते. कसं होतं, की पूर्वीच्या आता मूर्त्या बघितल्या त्याच्यात कन्सेप्ट भरपूर वेगवेगळे होते. जसं मला आठवतंय, की तुमचा एक स्केच होता, तो बाळ गणपती होता. शंकर पार्वती आणि नंदीचं हे होतं. हां, हां, हां. खातूसाहेबांच्या इथे. हां. मग आता तसे काही स्केच तुम्हाला असं वाटतं, की असे पण मंडळांनी परत असं काहीतरी करायला? केलं पाहिजे ना. म्हणजे आता फक्त ते कसं झालं, की आम्हाला फक्त मोठा गणपती हवाय आणि मग प्रभावीमध्ये एक काहीतरी असं कॅरेक्टर. पण नाही पूर्वी एक तसं नसायचं, एक नाही 10-15 पूर्वी वर्षाआधी. पूर्वी काय ते नव्हतं ॲक्चुअली ते माझं मी म्हणतो मी कॅरेक्टर देणं बंद केलं ना परवा. मला ते कोणाला म्हणजे आय डोंट नो पण मला नाही मला स्वतःला नाही ते आता ठीक आहे मी अगोदर केलंय ते. हं. पण त्याचं मी बघतो पुढे काय घडतं ते मला ते बघून मला आता वाटतं म्हणून मी कोणाला प्रभावित देव कोणताही देव बनवून देत हं, नाही. हं, हं. कारण त्याच्यानंतर पुढे काय होतंय सगळ्यांनाच माहिती आहे. हं, म्हणून मी तो विषय टाळतो शक्य होईल हं, तेवढं. टाळतोच नॉर्मली. डिझाइन आहेत, हं, हं. एखादे वाहन आहेत. खूप काही गोष्टी मायथॉलॉजिकल हं. कॅरेक्टर वेगळ्या पद्धती ते तुम्ही वापरले तर अजून सुंदर प्रभाव ते देव आणणं म्हणजे ते मला ते अगोदर झालंय, पण त्याचं ते काय हं. त्यामुळे मी ते अव्हॉइड करतो. तर आता मला खातूसाहेबांच्या वेळेला ज्यावेळेला एक वेगळी काहीतरी एक प्रभाव केलेली उंदीरची, कोयरीची. कोयरी. हां, तर त्याबद्दल थोडंसं मला सांगा ना, की ते सांगा वेगळं, कारण ह्याच्या आधी कशी एक डिझाईन्सच असायची. त्यावेळेला एक अशी पूर्ण अशी कोयरी टाइप प्रभावळ होती. सगळं एक काहीतरी वेगळं होतं त्यावेळेला. मग ते मंडळांना सांगणं कठीण पडलेलं किंवा खातूसाहेबांबरोबर ते डिस्कस करणं आणि ह्याच्या आधी फक्त फार तर एक हेक्सागॉन, गोल किंवा रेक्टेंगल एवढेच प्रबळी असायच्या. नाही असं काही नाही ते ॲक्चुअली खातून चिचबोगे मंडळ जे हं, आहे हं. ना, ते खातूनवरच सोडायचे म्हणजे कसा गणपती हवा आहे तसा हं, आणि हं. खातू मला बोललेले, की "प्रकाश आपल्याला जरा क्रॉसमध्ये काय वेगळं करता येईल का हं, बघ." हं. तर मी ते चित्र स्केच काढलेलं. त्याने ते आवडलं आणि मग हं. ते तसा गणपती बनवला. एक लहान गणपती कोणातरी घरचा पण केला होता. हो. त्यांना खूप आवडलेला तो हं, गणपती. हं. आता गणपती जास्त उठून का घेतला मेन म्हणजे ते खातून साहेबांनी ना बेसिक कलर यूज केलेले सगळे. हं, हं. मला पण सांगितलं धोतरामध्ये पण बेसिक कलरच घेतलेला मी. हं, हं. बॅकला बघा तर डार्क ब्लू होतं. बरोबर. धोतर काहीतरी येलो होतं आणि शाल हं, मला हं. वाटतं रेड काहीतरी होती, हं, कमरेला हं. ग्रीन होतं. ते सगळे बेसिक त्यामुळे तो गणपती उठून दिसला. हं, हं. ते त्यांचं होतं. ते त्यांनी कलर्स मला सांगितलं तसं मी नेसवलं हं. त्यांना.
मग काही वेळेला असं तर बेसिकच एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतं हां, असं ते असतं. तसंच आहे हां. ते. तुम्हाला पहिली गोष्ट प्रभाव काय असणार आहे? बेसिक कलरमध्ये पण गोष्टी वेगळ्या हं, दिसतात. हं. कॉन्ट्रास्ट जेव्हा येतो ना, तर पिक्चर चांगलं हं, दिसतं. हं. मग ते मूर्ती असून दे, काय असून दे, कॉन्ट्रास्ट असला पाहिजे, हं, तर ते हं. चांगलं दिसणार. आता आणि आता कसं झालं, की चिंतामणी किंवा असे कुठचेही बोललं काही-काही वेळेला धोतरच आता तुम्ही करतात. त्याच्यामध्येही बरेच वेगवेगळे प्रकार आले आहेत किंवा हां. आता जे लेसेस असतील, ते पण सगळ्यांना वेगवेगळे आता एक आपण लालबागच्या राजाचंच उदाहरण घेतलं, जो फोटोशूटचा धोतर असतो तो वेगळा असतो एकदम. हं. तर असे तुम्हाला पण काही वेगळी अशी ऑर्डर्स कधी येतात का, की नाही आम्हाला वेगळं ते धोतर येतात हवंय? मग येतातच ना. सगळ्यांना आजकाल हां. सगळ्यांनाच वेगळं हवं असतं. सगळ्यांना वेगळं हवं असतं, तर तो वेगळा विचार करावाच लागतो तो. पण मग आता सगळं महाग पण होतं म्हणजे आता लेसेस असतात ते बेसिक्सच त्याचे महाग पडतात. मग हे सगळं ओव्हरऑल तुम्ही करतात कसं याचं मॅनेज? मॅनेज काय करायचं? ते आता जे आहे तो खर्च आपल्याला सांगायचा आणि त्या हं, पद्धतीने मंडळाला सांगायचं समजा आणि मंडळाला पण कळतं, की हल्ली किती महागाई वाढलेली आहे. हं, हं. नाही, नाही म्हणताना सगळं आता कमी दरवर्षी 10% ने काही ना गोष्टी घडतच असतात, वाढतच बरोबर. असतं ते. आणि आता यावर्षी तसं ते आहे ते. हं. महागाई कधी कमी झाली? महागाई महागच असते. दरवर्षी वाढतच जाते ती. कधी कोणती बरोबर. रिव्हर्सला आजपर्यंत कोणती गोष्ट गेली आहे का? हं. नाही होत तसं. तर मला तर सांगा ना, की आता तुम्ही एकेका हे सगळं स्केचेस आणि केलं. आता जे नवीन पिढी आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणाला बघतात? तशी तर आता भरपूरच आहेत मुलं. एक्सपिरियन्स असला पाहिजे याच्यामध्ये मला असं हं, एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे. घाई नाही झाली पाहिजे. आता याच्यात घाई दिसते प्रत्येकाची हं, म्हणजे सगळ्यांना इन्स्टंट Instaमुळे सगळं इन्स्टंट झालंय. सगळं तर घाई झाली सगळी तसं. पण त्यातल्या त्यात आता तसं पाहिलं मला 1-2 मुलांची कामं फार म्हणजे वाटतं काहीतरी चांगलं घडेल. एक हं, क्ले वर्कमध्ये जर समजा तर यश सोरगे मला त्याच्यात स्पार्क चांगला दिसतोय. तो चांगला करेल पुढे. आणि दुसरा स्केचमध्ये म्हणा तर तो गणपती स्केच काढत ना मुलगा, तो त्याचे ओव्हरऑल बरेच देवतात वेगळे काढून. मला खूप आवडतं काम त्याचं. हं, त्याचं नाव आहे वेदांत जाधव म्हणून. या 2 मुलांमध्ये दिसतंय. तसे अजून बरेच आहेत मुलं. हं, सगळं माझ्याकडे शिकलेले मुलं जे काय-काय आहेत. एक ओमकार म्हणून आहेत. चांगले म्हणजे करतात चांगले कामं. पण हे कसे त्यांच्यात दिसतं काहीतरी वेगळं आणतात प्रयत्न. हं, स्वतः ते टाकतात ते. माझं म्हणणं आहे कॉपी करा, कॉपी एवढी करा की आणि त्यात करा आणि त्यात स्वतःचं एवढं टाका की कळलं नाही पाहिजे कॉपी आहे ती. हं, हं, एवढं टाकायचं. आता मला वाईट वाटतं बोलायला, पण आता मी बघतो ना, मला दिसतंय त्यात कुठून काय घेतलं लगेच कळतं मला. हं, हं. तर ते तसं होऊ नये. वेगळा विचार करा, पण स्वतः तर टाकायचा प्रयत्न करा. बरोबर. असं माझं म्हणणं आहे. तर ठीक आहे. आता आपण आपल्या सगळ्यात लास्ट सेगमेंटमध्ये येऊया, की नॉर्मली ह्या लोकांकडून काय शिकू शकतो आपण? तसं मी काही यांची नावं देतो, की तुम्ही सांगा, की ह्या लोकांकडून शिकण्यासारखं काय होतं ते? सगळ्यात पहिलं तर मूर्तिकार विजय खातू. त्यांच्याकडनं आर्ट, कला किंवा गणपती म्हणजे टोटल ओव्हरऑल गणपती कसा असावा, हं, ते त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं होतं. आणि त्यांचा कारखाना म्हणजे माझ्यासाठी विजय खातू स्कूल ऑफ आर्टच होतं माझ्यासाठी त्यांचा वर्कशॉप म्हणजे. इन शॉर्ट. सगळं काय ते काय तिथेच शिकलो बऱ्याच काही गोष्टी. हं, त्यांच्यात म्हणजे मुख्य म्हणजे त्यांच्यावर बसल्या चर्चा ज्या व्हायच्या ना, त्या महत्त्वाच्या होत्या. आर्टबद्दल असेल गणपतीविषयी, गणपती कसा असला पाहिजे हं, का हं, ते ते त्यांचे एक्सपिरियन्स सांगायचे ना, हं, हं. की बरोबर. त्यांच्यापेक्षा सीनियर लोकांचे एक्सपिरियन्स सांगायचे. त्याच्यातनं मला ते एक्सपिरियन्स मिळाले ना त्याचा मला फायदा झाला. बरं. त्याच्यानंतर काशीनाथ माटुरकर. माटोकरांचं काम माटोकरांबद्दल स्वतः विजय खातू बोललेले. माटोकरांचं काम जबरदस्त. होतं असतं काही गोष्टी, पण त्या माटोकरांमध्ये जबरदस्त म्हणजे ते ग्रेट होते. हं. विजय खातूचे शब्द आहेत ते. बघा माटावर जबरदस्त आहे. फार जबरदस्त काम होतं त्यांचं. म्हणजे मी आवर्जून जाऊन बघायचो काम. त्यांच्याकडे बरंच शिकण्यासारखं होतं. खास वेळ काढून जायचो मी. त्याच्यानंतर काशीनाथ गोरे. गोलपानकडे तर स्केचबद्दलच होता विषय माझा. हं, त्यांच्याकडे जाऊन स्केचेस ते मी स्केच झाले की त्यांना दाखवायचे. मला ते करेक्शन्स दाखवायचे. हं. काय चुकलं, काय नाही, कशी नजर असली पाहिजे, काय आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी समजून मला सांगितलेल्या. त्यांनी एक एक फोर्स लाईन दाखवल्यावर सगळं मला परत दुसरी गोष्ट त्यांची एक गोष्ट मला दाद दिली, ती आज सगळ्यांना सांगायला आवडेल, की ते मला बोललेले, की "लहाने मला माझी चित्रांना 1 पैशाची किंमत नव्हती हो. लोकं असे मित्र असेच घेऊन जायचे वगैरे. पण कमर्शियली व्हॅल्यू तुम्ही आणून ठेवली त्याला." ते मला ते त्यांचा एक आशीर्वाद मिळाला. कमर्शियल व्हॅल्यू बोलता आणून ठेवलीस तू त्याला. हं, हं. कारण या कागदांना काही किंमतच नव्हती पूर्वी. हं, हं. असंच द्यायचे, घ्यायचे असं चाललेलं दोस्ती खात्यामध्ये वगैरे पण सगळं असं होतं. बरोबर. कारण सगळ्या फील्डमध्ये ते होतात. आता आमच्या ह्याच्यामध्ये पण चिराग म्हणून माझा एक मित्र आहे. त्यांनी ते कमर्शियलाइज केलं. त्याच्यामुळे आता कुठेतरी आम्हालाही ते बरं पडतंय या ह्याच्यामध्ये चालवायला.
की कोणतरी एक असतं ना, एक असं लागतं की तो पाऊल हे देऊ शकतो त्या गोष्टींना. नाही नाही, आणि माझं म्हणणं काय की स्केच काढणाऱ्या मुलांना की तुम्ही तुमचा वेळ देता ना आयुष्यामध्ये, वेळ सगळ्यात मौल्यवान, वेळ गेलेली वेळ परत येत नाही. हं. आपण पैसे आपले वेळेचे घ्यायचे. बरोबर. वेळ देताना आता आज एक पेन्सिल मग फुकट देणार आहे का कोण? नाही. कोण नाही देत पेन्सिल. ती पेन्सिल विकत घ्यावी लागते ना. हं. काय असतं, विकतच्या गोष्टीला किंमत असते, हं, हं. फुकटच्या गोष्टीला किंमत नसते. बरोबर, म्हणून आपण स्वतःला काय आपणच ठरवलं पाहिजे, आपण आपली लेव्हल काय ठेवायची. बरोबर. तर ठीक आहे. कसं वाटलं तुम्हाला बोलून आज? मस्त वाटलं, छान वाटलं. जुने काय-काय गोष्टी परत उजाळा हं, मिळाला. त्या निमित्ताने जुन्या माणसांच्या आठवणी आल्या. हं. माझे चांगले मित्रांचे नाव त्यांच्याबद्दल मला सांगण्यात आलं, बोलता आलं त्यांच्याबद्दल. तर चांगलं वाटलं. तर तुम्ही सांगा तुम्हाला पण ही व्हिडिओ कशी वाटली ते? तुम्हाला अजून काय ऐकण्यासारखं वाटतंय ते पण तुम्ही कमेंट करा आणि सगळ्यात मेन तर ही व्हिडिओ कशी वाटली, ही तुम्ही कमेंट करा. काय-काय अजून पुढे तुम्हाला ऐकायला आवडेल हे पण तुम्ही सांगा. इतकं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया. मोरया.